Swayam Hospital, constructed over 8 years with an investment of 32 crore rupees under the guidance of former Chief Minister Lakshmikant Parsekar, remains non-operational to these days. Despite current Chief Minister Dr. Pramod Sawant's assurance during the assembly session that the hospital will open by December 2023, its doors are still closed. As the rainy season sets in, former Sarpanch Nilesh Karnolkar and advocate Sitaram Parab demand a concrete timeline for the hospital's opening. आता ऑनरेबल पार्सेकर सरान जेन्ना सीएम आसतना एक आपल्या विजनान एक बऱ्यापैकी पेडण्या खातीर जे तुवें हॉस्पिटल आसलें आनी जागा बऱ्यापैकी आसलें तेजें एक्सटेंशन धरून म्हणजे तेंचे तत्वें एक बरो विचार आसलो की बाबा जे बांबोळे हॉस्पिटल आसा तांकां लिंक करपाचें आनी जो म्हापशाचे लोक आसूं पेडण्याचे सावंतवाड्याचे जे लोक जे सगळे बांबोळे वयता तांकां खंय तरी एक बाबा पेडण्यान लिंक केलें काय खंय तरी हांगा म्हणजे तेंचें रिलेशन उरतलें म्हणजे त्या जीएमसीचे हांगा आनी खंय तरी लोकांक एक बरी मदत जातली. पण जेन्ना पार्सेकर सर पडले आनी ऑलमोस्ट मागीर ताच्या उपरांत आयज आमी 2024 म्हणजे ऑलमोस्ट 8 वर्सां जालीं आनी तेन्ना जेन्ना पार्सेकर सर आसता तेन्ना ऑलमोस्ट म्हाका 70% हॉस्पिटलाचें काम जाल्लें म्हणजे ऑलमोस्ट बिल्डींग बी सगळें रेडी जाल्लें आनी बाकीचे खंय तरी 20% म्हणजे पेंटींग आनी इतर गोश्टी म्हणजे जे इन्फ्रास्ट्रक्चर जाय तो उरलेलो. सो ताच्या उपरांत सोपटे सर आयले, आतां जीत आसा. सो हे 8 वर्साच्या कालावधीन म्हाका दिसना की म्हणजे काम चलतलें पण इट इज लायक अ स्लो एंड स्टेडी म्हणजे कशें म्हणजे कासवाची मंदिर चालू आसा आनी आयजूच तीच परिस्थिती आहा. आयज म्हाका दिसता निलेश बाबान सांगलें भितर एक डायलिसीस युनिट चालू आसा पण जी भायली परिस्थिती पयली जाल्यार दिसना की बाबा थंय कितें तरी फंक्शनिंग चालू आसा आनी जशी झाडां वाडल्या पळय ती जे कॉन्ट्रॅक्टर दिला पळय तेणी क्लीन करपाक जाय. इट इज नॉट अ बीग कित्याक बाबा की आमी नवो प्रोजेक्ट मागता पेडणेकार खातीर तुजो प्रोजेक्ट ऑलमोस्ट आसा तोच आमी कंप्लिशन मागता. आनी जे ऑनरेबल सीएमान सांगलां कित्याक आपूण पेडण्याचो पालक मंत्री नो डावट पालक मंत्री आसा काम आसा तेंचें पण पेडण्या खातीर कितें काम आसा आमकां पेडण्या खातीर तेंचे एक तरी म्हयन्यान हांगा विजीट मारूंक जाय बाबा पेडण्याचो विशय कितें आहा. आतां तुमी ओवरऑल गोवा पळयलो जाल्यार ऑलमोस्ट सगळ्या तालुक्यांनी मंत्री आसा. थोडे कडेन 2 मंत्री आहा 3 मंत्री आहा मोर्मुगांव आसा मागीर फोंडा पळय तुमी 2-3 मंत्री आहा पेडण्या एक सुद्दां मंत्री ना. सो जेन्ना ऑनरेबल सीएम म्हणटा की आपूण पालक मंत्री तेंची तितकी जबाबदारी आसता की पेडण्या खातीर काम करपाचें. आयज 2 आमदार आहा आमचे पेडण्याचे पण ते म्हणटा की आमी मिनिस्टर आसल्यार आमचे फायली मूव जायना. सो खंय तरी सीएमान आपूण पालक मंत्री म्हटला ताका लागून हो जो प्रोजेक्ट आसा पळय म्हणजे ऑलमोस्ट आमी काय नवो मागना जसो म्हटला तसो हो जो प्रोजेक्ट आहा तो कसो करून कंप्लीट जावपाक जाय. तर म्हाका दिसता की 10% काम उरलां आतां भितर इन्फ्रास्ट्रक्चर हाडपाचें आनी क्लीन केल्यार प्रोजेक्ट कंप्लीट करूंक शकता तुमी. सो ताका लागून पॉलिटिक्स सायडीक दवरा आनी जे काम आसा ते कंप्लीट करा. सो हेजें भवितव्य कितें तें सारकें कळना स्पश्ट जायना. दुसरें म्हणटात की जेन्ना आरोग्य मंत्री हांगासर येवन पळोवपाचें आनी कितें घेवपाचें अपडेट जेन्ना मुख्यमंत्री अधिवेशनान जेन्ना एक स्टेटमेंट दिता तेन्ना तो स्टेटमेंट तेणी जो दिल्लो की डिसेंबर 23 चालू करता म्हाका दिसता तेन्ना ताका आमच्या मुख्यमंत्रीक कोणी तरी चुकीची म्हायती दिल्या आसल्या कारणान तेणी तो स्टेटमेंट दिले आसतलो. आनी जर म्हायती ताका ती चुकीची दिवंक ना आनी जर खरी म्हायती दिल्ली आसतना जर सुद्दां स्टेटमेंट दिलो जाल्यार म्हाका दिसता आरोग्य जे डिपार्टमेंट आसा तांकां हेचे पडलेलेच ना. फक्त आमकां पेडणेकारांक आतां भंय कितें जाला जसो एक इंडोर स्टेडियम काडलो आनी एक हेका दिलो प्रायवेट सेक्टराक काडून चलोवपाक एक्चुअली तो केल्लो पेडण्याच्या लोकांक खातीर म्हटल्यार काडलो आनी कोणाक तरी भाड्याक दिल्लो आसा. तसो आतां भंय जाला की खूब जाणांची मैत्री वाडलेली आसा दिल्लीकारांची. सो तांकां खूश करपाक लागून हे जर हॉस्पिटल तेंच्या खिशांत घातले जाल्यार आमचे कशें कितें हांगासले लोकांचे ज्या कारणाक लागून हे पार्सेकर सरान जेन्ना त्या टायमार हे फुडलें विजन दवरून सामान्य मनशाक एक बरें आरोग्य मेळोंक जाय म्हणून हे हॉस्पिटल सुरवात केल्ली ताका लागून भंय दिसता. आतां उरलो म्हणटा की फायनान्स ना. फाटीं एकूच स्टेटमेंट आमच्या माननीय मुख्यमंत्रीनूच केल्लो की मोपाचो जो 500 करोड रेव्हेन्यू अपेक्षीत आसा आतां तो अपेक्षीत आसल्या कारणान हेंच्यांनी हांगासर बरें नेटान हात घालूंक जाय आसलो मातशें फास्ट स्टार्ट करूंक जाय आसलें कित्याक 500 करोड जे येतले जे अपेक्षीत आसा तेजो सगळो अधिकार ह्या पेडण्याच्या लोकांचो आसा. कारण की पेडण्याचे लोकांच्यो जमनी गेल्लेल्यो आसा तेंचो एग्रीकल्चर गेल्लेलो आसा तेंचे एनवायरमेंट डिस्ट्रॉय जाल्लेले आसा. सो ते 500 करोड रुपया पेडण्याच्या डेव्हलपमेंटा खातीर कितलो खर्च जातलो हेवूय तेणी ह्या अधिवेशनाक स्पश्ट करूंक जाय. सध्या आम्ही तुवें येथील जे नवीन हॉस्पिटल इमारत उभारलेली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दूरदृष्टी ठेवून एकूण
32 कोटी खर्च करून हे नवीन हॉस्पिटल उभारण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केले। त्यांच्या कारकिर्दीत हॉस्पिटल इमारत पूर्ण झाली होती, काही 20% काम बाकी होतं। त्यानंतर आमदार म्हणून आपले दयानंद सोपटे 5 वर्षासाठी निवडून आले। त्यानंतर जीत आरोलकर हे आताचे आमदार आहेत, त्यांनीही प्रयत्न करायला आवश्यक होते, परंतु तसे प्रयत्न जरी होत असले तरी सरकारकडून योग्य ती दिशा मिळत नाही की काय, अशी स्थिती सध्या झालेली आहे। काही जे आपले इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सोयी सुविधा असेल, जे बांधकाम करतात, इमारत पूर्ण होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। जे चेअरमॅन आहेत, EDCचे चेअरमॅन म्हणा, जे येतात काम बघून जातात, परंतु पुढं त्याची कार्यवाही होत नाही। आमदार जीत आरोलकर यांनी वेळोवेळी या हॉस्पिटलच्या इमारतीला भेट दिली, परंतु जे आरोग्यमंत्री माननीय विश्वजित राणे आहे यांनी एकदा तरी भेट देऊन हे हॉस्पिटल सुरू करण्याची गरज होती। मागच्या निवडणुकीच्या वेळी विधानसभेची निवडणूक असताना 2021 साली आपले मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या हॉस्पिटलमध्ये एक युनिट सुरू केलं होतं। त्या युनिटचं उद्घाटन ह्या ठिकाणी केलं, परंतु हे हॉस्पिटल पूर्णपणे अजूनपर्यंत सुरू झालं नाही। 8 वर्षे झाली या हॉस्पिटल इमारत उभारून, परंतु अजूनही या ठिकाणी फर्निचर काम सुरू आहे। परिसरात जी दुर्गंधी पसरलेली आहे, निसरड झालेली आहे, ठिकठिकाणी आपल्याला झाडे झुडपे वाढलेली दिसत आहे। याकडे सरकार का लक्ष देत नाही असा सवाल आपले या भागाचे माजी सरपंच आणि विद्यमान आपले पंच निलेश कानोळकर, ॲडव्होकेट सीताराम आपले परब यांनी प्रश्न उपस्थित करून सरकारने येणाऱ्या विधानसभेमध्ये हे हॉस्पिटल कधी सुरू होणार यासाठी एक आश्वासन द्यावं अशी मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।